सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता ई-केवायसी करता वेळी तुम्हाला पती, वडील आणि इतरही ऑप्शन मिळणार आहेत। नमस्कार, मी संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी YouTube चॅनलवरती स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये लवकर सर्वात मोठा अपडेट येणार आहे। तर आता नुकताच 15 हप्त्याचा वाटप सुरू झालेला आहे, ज्यामध्ये लाखो महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळाला आहे आणि 15 हप्त्याच्या जोडीला लाडकी बहीण योजनाच्या ई-केवायसी मध्ये पण अपडेट आलेला आहे। पहिला तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती, परंतु आता ती मुदत वाढून 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। तर जे कोणी लाभार्थी महिला आहेत ज्यांनी अजूनही आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, ते आता 31 डिसेंबर पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात। आणि खूप सारे लाभार्थी असे आहेत ज्यांचे वडील किंवा पती नाही आहेत आणि त्यांना ई-केवायसी करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत आहेत। तर अशा महिलांसाठी लवकरच खूप मोठा अपडेट येऊ शकतो। आणि ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा असतो, तेव्हा तुमची ई-केवायसी पूर्ण होते। परंतु आता यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो, कारण की लाखो महिला अशा आहेत की ज्यांचे वडील किंवा पती नाही आहे, तर त्यांना अजून एक ऑप्शन येऊ शकतो आणि त्यांची ई-केवायसी सुद्धा पूर्ण होऊ शकते। तर सुरुवातीला जेव्हा लाडकी बहीण योजनाची सुरुवात झाली होती, त्या टायमाला सुद्धा ऑनलाईन अर्ज भरतावेळी खूप सारे प्रॉब्लेम येत होते आणि थोड्या महिन्यानंतर लाडकी बहीण योजनामध्ये नवीन पोर्टल सुद्धा ओपन झाला होता। त्यामुळे ज्या महिलांना सध्या तरी ई-केवायसी पूर्ण करता येत नाही, त्यांच्यासाठी नवीन अपडेट येऊ शकतो आणि वडील पती ऐवजी अजून सुद्धा काही ऑप्शन येऊ शकतात, ज्यामध्ये तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करून तुमची ई-केवायसी पूर्ण करू शकता। त्यामुळे ज्या काही महिलांना हा प्रॉब्लेम येत आहे त्यांनी सध्या तरी ई-केवायसी मध्ये काहीही करू नये। जेव्हा काही नवीन अपडेट येईल त्यावेळेस तुम्ही तुमची ई-केवायसी पूर्ण करा, कारण की सध्या तरी तुम्हाला असा काही ऑप्शन आला नाही आणि 15 हप्त्यासाठी सुद्धा तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करण्याची काही गरज नाही, परंतु तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदरच तुमची ई-केवायसी ला पूर्ण करायचं आहे। आणि जे काही नवीन अपडेट येईल, जे काही नवीन ऑप्शन येईल, तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करायची आहे। सध्या त्या घडीला तर काही असा ऑप्शन आलेला नाहीये, परंतु असा काही ऑप्शन आला तर तुम्हाला सर्वात प्रथम त्या अपडेटची माहिती आपल्या मराठी YouTube चॅनल वरती मिळेल। त्यामुळे तुम्ही आपल्या या मराठी YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि शिवाय त्याऐवजी तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खालती कमेंट सुद्धा करू शकता, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आणि मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची ई-केवायसी पूर्ण केलेली आहे। जर तुम्हाला माहिती नसेल तर त्यावरती आम्ही पहिलाच व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तिथे मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहे। केवायसी करता वेळी जे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात त्यांची उत्तरे सुद्धा मी दिलेली आहेत की तुम्हाला काय सिलेक्ट करायचं काय नाही, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्यानंतर तुम्ही केवायसी पूर्ण करा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला बस इतके सांगायचे होते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।